हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. DA2 अकॅडमीच्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे. ह्याच्या अगोदर इंग्लिशचे मी एक व्हिडिओ केला होता की ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इंग्लिशचा पेपर एक्झॅक्ट कसं सॉल्व करायचं, ज्या ज्या मुलांना नापास व्हायची भीती आहे त्यांची भीती कशी गमवायची. हा एक व्हिडिओ होता जो की यूट्यूबवर ऑलरेडी अपलोड झालेला आहे, तुम्ही चेक करू शकता. खूप साऱ्या मुलांनी मागच्या 2 ते 3 दिवसात तो व्हिडिओ पाहून जवळपास त्या व्हिडिओला 10 ते 20 हजार व्ह्यूज त्या व्हिडिओला आलेला आहेत. हा व्हिडिओ नक्की तुम्ही पाहून घ्यायचा. त्यानंतर आज जो आपण डिस्कस करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये, लाईव्ह स्ट्रीमवर आपल्याला डिस्कशन करायचं आहे रायटिंग स्किलचे सर्व नियम. की रायटिंग स्किलचे जे 12 मार्क्स आहेत तर तुम्हाला पक्के करायचे असतील तर कोणते कोणते नियम आहेत जे की तुम्हाला त्या रायटिंग स्किल बाबत माहीत असायला पाहिजे, आपल्याला आजच्या न्यू अपडेट व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. राईट. 21 तारखेला तुमचा पेपर आहे. 2 ते 3 दिवसाचा टाइम आहे. 2 ते 3 दिवसामध्ये कधीही हा व्हिडिओ पाहून घ्या, तुम्हाला बेनिफिट होईल. ओके. तर तुमच्या पुस्तकानुसार किंवा न्यू सिलेबसनुसार रायटिंग स्किल जे आहे तुम्हाला ओव्हरऑल 16 मार्काला रायटिंग स्किल्स आहेत. आणि ह्या व्हिडिओच्या अगोदर आपण काही सेपरेट रायटिंग स्किलशी रिलेटेड एक स्ट्रीम घेतला होता ज्याच्यामध्ये आपण डिस्कस केला होता ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. हा जो पॉइंट आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, इंटरव्ह्यू क्वेश्चन, हे 2 रायटिंग स्किलशी रिलेटेड लाईव्ह स्ट्रीम आपले ऑलरेडी झालेले आहेत. आणि या दोन्हीशी रिलेटेड व्हिडिओची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तुम्ही जर व्हर्च्युअल मेसेज सॉल्व करणार असाल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये स्ट्रीमची लिंक दिलेली आहे. हा व्हिडिओ संपल्यानंतर पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर जर तुम्ही क्वेश्चन नंबर 4B मध्ये जर इंटरव्ह्यू क्वेश्चन सॉल्व करणार असाल तर त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, पाहून घ्यायचे. राईट. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण आजचा हा क्लास स्टार्ट करूयात, ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व रायटिंग स्किलशी रिलेटेड इझी नोट्स डिस्कस करायचे आहेत. काही रायटिंग स्किलशी रिलेटेड बुक्स माझ्याकडे आहेत, तर ते सर्व बुक्स एकत्रित आणून जे जे पॉईंट्स त्यातून कलेक्ट करता येतात ते मी कलेक्ट केलेलं आहे. आणि ॲट द एंड ऑफ द स्ट्रीम मी सांगेन की कोणत्या कोणत्या बुक्सचा वापर करण्यात आलेला आहे. सो सर्वात पहिला ईमेल रायटिंग हा जो तुमच्या रायटिंग स्किलमधला टॉपिक आहे, हा ओव्हरऑल 4 मार्क्ससाठी आहे. ईमेल रायटिंग हा किती मार्कासाठी आहे? 4 मार्कासाठी आहे, ज्यामध्ये कंटेंटसाठी तुम्हाला 2 मार्क, प्रॉपर ईमेलचा जो फॉर्मॅट असतो त्यासाठी 1 मार्क, आणि ओव्हरऑल जे तुमच्या पेजवर प्रेझेंटेशन तुम्ही करता त्या प्रेझेंटेशनसाठी तुम्हाला 1 मार्क मिळतात. राईट. आता हे ईमेल रायटिंग सॉल्व करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला विचारात घ्यायचे चेक करा. बेसिक नियम आहेत जे तुमचे ट्युशनचे टीचर्स किंवा कॉलेजचे टीचर्स ईमेल रायटिंग रिलेटेड शिकवत असताना जे पण फळ्यावर वगैरे लिहून देत असतात किंवा तुम्हाला माहिती सांगत असतात मराठीमधून शिकवत असताना. आता महाराष्ट्रामध्ये काय काय टीचर असतात, इंग्लिश शिकवत असताना कम्युनिकेशन सोपं व्हावं म्हणून मराठीतून बोलतात. जसं की आता मी हा टॉपिक शिकवायला ते इंग्लिशचा आहे. राईट. बट कम्युनिकेशन सोपी व्हावी म्हणून मी कोणत्या भाषेचा वापर करायला? मराठी. राईट. तर आता तुम्हाला सोपं जावं म्हणून हे सगळे रूल्स मराठीतून लिहिलेले आहेत. ओके. तर सर्वात पहिलं पॉईंट इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये की ज्या पण व्यक्तीला तुम्हाला ईमेल पाठवायचा आहे त्या व्यक्तीचा ईमेल ID, ज्या पण व्यक्तीला तुम्ही ईमेल सेंड करत आहात त्या व्यक्तीचा ईमेल ID टू या शब्दापुढे लिहावा. राईट. ज्या पण व्यक्तीला तुम्हाला शेअर करायचं. त्यानंतर ग्राहका व्यतिरिक्त रिसिपेंट, इतर जर एखाद्या व्यक्तीला तोच ईमेल पाठवायचा असेल तर त्याचा ईमेल CC यापुढे नमूद करावा. एक्झॅक्ट CC कुठं असते काय नाही मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगेन. त्यानंतर विषय अत्यंत थोडक्यात प्रभावीपणे पद्धतीने किंवा सब्जेक्ट पुढे लिहावा. आता ज्या पण टॉपिकवर तुम्ही ईमेल लिहित आहात तर त्या ईमेलचा जो टॉपिक आहे, जर सपोज तुम्ही एका एक्झिबिशनला गेला होतात तर व्हिजिट ऑफ माय एक्झिबिशन, किंवा तुम्ही एखादी मॅच बघितला होता एक्सपिरियन्स ऑफ लास्ट क्रिकेट मॅच, असं तुम्हाला थोडक्यात त्या सब्जेक्टच्या पुढे लिहायचं आहे. त्यानंतर अभिवादन करत असताना रिस्पेक्टेड मिस्टर मिसेस किंवा डिअर मिस्टर मिसेस असे लिहावे व त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लॉज लिहावा. कॉम्प्लिमेंटरी क्लॉज म्हणजे काय? शेवट समारोप व्यवस्थित सोप्या भाषेत करावा. जसं की आता इथं चेक करा, इथं काही तुम्हाला बेसिक लिहिलेले आहेत, हे तुम्हाला कंपल्सरी लिहावं लागतील डाव्या समासाला लागून, म्हणजे ह्या मार्जिनला चिटकून तुम्हाला सगळ्याचे सगळे लिहायचे. त्यानंतर इथं तुम्हाला सर्वात पहिले काय शब्द दिलेला आहे? टू शब्द दिलेला आहे. टू मीन्स ज्या व्यक्तीला तुम्ही ते ईमेल पाठवतात त्याचं नाव, आणि फ्रॉम म्हणजे इथं तुमचं ईमेल ID लिहायचं. एक्झाममध्ये ईमेल ID लिहित असताना तुम्ही स्वतःचं सुद्धा लिहू शकता, बट कुठं ना कुठं एक्झॅक्ट न लिहिता
काही ना काही थोडंसं चेंज लिहायचं आहे, राईट. आता सब्जेक्टमध्ये इथं इन्फॉर्मल टॉक आहे, सर्वसाधारण इथं बोलणं इथे दिलेलं आहे, राईट. आता एक्झाममध्ये क्वेश्चन कसं इथे चेक करा. एक्झाममध्ये क्वेश्चन अशा प्रकारचं तुम्हाला काहीतरी एक्झाममध्ये क्वेश्चन येते. यू विजिटेड द बुक एक्झिबिशन हेल्ड इन अमर ग्राउंड पुणे. तुम्ही एका बुक एक्झिबिशनला गेला होता जे की अमर ग्राउंड पुणे इथं झालं होतं. युझिंग द हिंट्स गिवन बिलो राईट अँड ईमेल टू युअर फ्रेंड अबाउट युअर एक्सपिरियन्स. मीन्स आता तुम्ही त्या एक्झिबिशनला गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या फ्रेंडला ईमेल करायचा आहे आणि ईमेल करत असताना तुमचं जे एक्सपिरियन्स आहे हे तुम्हाला त्याच्यापुढे सांगायचं आहे. आता एक्सपिरियन्स सांगत असताना किंवा मेल लिहित असताना तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायचं की ते एक्झिबिशन किती मोठं, बिग आणि ग्रँड होतं, म्हणजे भव्य दिव्य एक्झॅक्ट ते एक्झिबिशन होतं. त्यानंतर ऑल टाईप ऑफ बुक्स, तिथं सर्व प्रकारचे पुस्तक अवेलेबल होते, म्हणजे नॉवेल्स असू दे किंवा मग हिस्टोरिकल बुक्स असू दे किंवा रिसर्चशी रिलेटेड बुक्स असू दे किंवा स्टडीशी रिलेटेड बुक्स असू दे, सर्व प्रकारचे ऑल टाईप्स ऑफ बुक्स तिथे अवेलेबल होते, इन्क्लुडिंग कॉमिक्स अँड ऑल दॅट. आणि नंतर इथं काय सांगितलं, स्पेशल डिस्काउंट प्रोव्हाइडेड. जर तुम्ही 1000 रुपयाच्या वस्तू वगैरे परचेस केला तर त्याच्यावर 20% ऑफ, 30% ऑफ ते सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलं होतं. प्लस स्टुडंट जे असतील ना त्या स्टुडंटला सुद्धा विविध प्रकारचे डिस्काउंट देण्यात आले, तुम्हाला सांगायचं. त्यानंतर अ फीस्ट फॉर रीडर्स, आणि जे रीडर्स होते त्यांच्यासाठी तर एक काइंड ऑफ फीस्ट असल्यासारखं होतं, म्हणजे ड्रीम प्लेस तुम्ही म्हणू शकता एका रीडरसाठी, कारण त्याला कितीतरी अनेक प्रकारचे पुस्तक त्याला पाहायला मिळायचे. आता इथं त्या फ्रेंडचं नाव तुम्हाला इथं 2 मध्ये लिहायचं आहे, राजीव वसले. फ्रॉम कोणाकडून ईमेल आलंय ते नाव, आणि सब्जेक्ट द बुक एक्झिबिशन, म्हणजे सब्जेक्टमध्ये थोडक्यात मांडणी इथे केलेलं आहे. आता जेवढे पण रायटिंग स्किल्स तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये विचारण्यात येतात ते सगळेचे सगळे रायटिंग स्किल्स तुम्हाला मिनिमम 150 ते मॅक्सिमम 200 शब्दामध्ये कंप्लीट करायचं आहे, पूर्णच्या पूर्ण रायटिंग स्किल, त्याच्यापेक्षा जास्त येऊ द्यायचं नाही. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट रायटिंग स्किल आहे एक्सपेन्शन ऑफ अ आयडिया, राईट. मी हा व्हिडिओ एकदम कमीत कमी लेंथचा करायचा आहे, कारण 12च्या सगळे 16च्या 16 रायटिंग स्किल्स मला एक्सप्लेन करायचे आहेत. त्यामुळं एका रायटिंग स्किल्सशी रिलेटेड मी 4 ते 5 मिनिट बोलेन आणि पुढे जाईन, अदरवाईज मग व्हिडिओ खूप लेंदी होईल. आता एक्सपेन्शन ऑफ आयडिया बद्दल काय सांगितलेलं आहे चेक करा, की ह्याच्यामध्ये काही नियम आहे त्याचे, की ओव्हरऑल एक्सपेन्शन म्हणजे काय, विस्तार करणे. आयडिया म्हणजे तुम्हाला काइंड ऑफ तिथं एक कोट किंवा प्रोवर्ब देण्यात येते, त्याला तुम्हाला एक्सपेंड करायचं असते. तर इथं काय सांगितलेलं आहे, विद्यार्थ्यांना एक सुप्रसिद्ध म्हण प्रोवर्ब दिली जाते, त्या म्हणीमधील आशय समजून घेऊन विद्यार्थ्यांनी संबंधित लेखनाचा विस्तार करणे गरजेचं आहे. आता ज्यांचं इंग्लिशवर कमांड आहे, जे की शब्दरचना इझिली करू शकतात, ज्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाहीये, ते स्टुडंट्स काय करतात, सरळ सरळ त्यांच्या भाषेमध्ये लिहून टाकतात. बट तुमचे जर इंग्लिश सोबत जर थोडीशी फायटिंग वगैरे असेल तर मग मी तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवायला सांगेन हे क्वेश्चन जर तुम्ही करत असाल तर, कारण इथं तुम्हाला एक छोटीशी लाईनशी रिलेटेड तुम्हाला त्याला एक्सपॅन्ड करून 2 पेजबद्दल लिहायचं आहे, राईट. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, सुविचाराशी निगडीत काही मुद्दे दिले जातात, त्याच मुद्द्यांच्या आधारे लेखन करणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थी स्वतःच्या कल्पनेनुसार इतरही सुसंगत लेखन करू शकतात. मीन्स तुम्हाला तिथे जे प्रोवर्ब देण्यात आलेलं आहे त्याच्याशी मिळतं जुळतं तुम्हाला रायटिंग करायचं आहे, राईट. आणि ते लिहित असताना तुम्ही स्वतःची स्टोरी सुद्धा सांगू शकता किंवा स्वतःचा एक्सपिरियन्स सुद्धा लिहू शकता, बट ते जे लेखन आहे ते प्रोवर्बशी रिलेटेड असलं पाहिजे. टीचर्स काय करेल, एक 2-3 सेकंद वाचेल, त्याला जर वाटेल की बाबा स्टुडंट आउट ऑफ द ट्रॅक चाललाय, काही लिहायलाय, तर मग 4 पैकी 2 मार्क देऊन निघून जातो. बट एखाद्या स्टुडंटचा हस्ताक्षर चांगला असेल, पॉईंट टू पॉईंट तो जर लिहित असेल, तर मग तो 3 वळी 3 ते 3.5 मार्क्स त्याला मिळतात, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, हा प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांना एकूण 3 परिच्छेद करावायचे आहेत, ते म्हणजे प्रस्तावना, मुख्य मजकूर किंवा आशय आणि समारोप. म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही जर एक्सपेन्शन ऑफ आयडिया करत असाल तर तुम्हाला 3 पॅरेग्राफ लिहावं लागतात, राईट. किती पॅरेग्राफ लिहावं लागतात, 3. त्यातील पहिला पॅरेग्राफ तुम्हाला इंट्रोडक्टरी असला पाहिजे, प्रस्तावना. त्याच्यानंतर मेन मॅटर तुमचं तिथं असलं पाहिजे किंवा आशय जे पण तुम्हाला सांगायचं, त्याच्यानंतर कन्क्लुजन, समारोप त्याचा असलं पाहिजे. हे 3 पॅरेग्राफमध्ये तुम्हाला लिहायचं, राईट. त्याच्यानंतर फर्स्ट पॅरेग्राफमध्ये लिहिता. फर्स्ट पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काय लिहायचं, पहिल्या पॅरेग्राफमध्ये जे पण काय मन दिलेलं आहे त्याचा अर्थ किंवा सूचक बोध लिहावा. पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला त्या म्हणीचा अर्थ वगैरे तिथे लिहायचा आहे. त्यानंतर ज्या स्टुडंटचा ब्लर दिसत आहे त्यांनी व्हिडिओची क्वालिटी रेस करायची आहे,
तिथं ऑप्शन असते तुम्हाला ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जाऊन तिथं 480p वर पाहायचं किंवा 720 वर पाहायचं, ऑटोमॅटिक येऊन जाईल. सेकंड जे पॅरेग्राफ आहे, सेकंड पॅरेग्राफ, त्याच्यामध्ये काय करायचंय, मनीशी सुसंगत एखादी कथा, उदाहरण किंवा प्रसंग लिहिला तरी चालेल. म्हणजे ते जे मन तिथे दिलेलं आहे तुम्हाला, राईट, तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एखादी स्टोरी सांगायची आहे, एखादं एक एक्झाम्पल द्यायचं आहे किंवा एखादा एक तुमच्या लाईफमधला इन्सिडेंट लिहायचा आहे की जे डिप्टो त्या मनीशी रिलेटेड मॅच केलं पाहिजे, त्या प्रोवर्बशी रिलेटेड मॅच झाले पाहिजे. आणि मांडणी ही तर्कसंगत व प्रभावीपणे करावी. जे मांडणी तुम्हाला करायचं आहे ते एकदम अशा पद्धतीने करायला पाहिजे तुम्ही की जेणेकरून समोरचा माणूस इम्प्रेस्ड होईल. ओके, तर सेकंड पॅरेग्राफ झालं. आता जो थर्ड पॅरेग्राफ आहे, तिसऱ्या म्हणजे शेवटच्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, समारोप करायचा आहे प्रभावीपणे. दिलेल्या मनीशी मिळती जुळती किंवा शोभेल अशी दुसरी एक समारोपमध्ये मन लिहिता येऊ शकते. सो आता जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहत आहेत त्यांनी मला सांगायचंय की तुम्हाला माहीत असलेले 2 प्रोवर्ब सांगा, 2 म्हणी सांगा ज्याचा अर्थ एकच होते. इन एक्झाम 21 तारखेला एक्झाम आहे, 4 दिवसावर एक्झाम आहे तुमची. तर माझं तुम्हाला बेसिक क्वेश्चन आहे की असे 2 म्हणी सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये इंग्लिशमधून की ज्याचा अर्थ एकच होतो. म्हणी 2 पण अर्थ एकच, राईट. आता एक्झाम्पल मध्ये तुम्हाला क्वेश्चन कसं आहे ते चेक करा ह्याच्याशी रिलेटेड. अ बॅड वर्कमन ब्लेम हिज टूल्स, राईट. अ बॅड वर्कमन ब्लेम हिज टूल्स म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे, ह्याच्याशी रिलेटेड सांगितलेलं आहे. आता ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एक्सपेन्शन करायचं. खूप काही गोष्टी एक्सपॅन्ड करता येतात, तुमच्या रायटिंग स्किल्सवर पूर्णपणे डिपेंड आहे आणि शब्दरचनेवर अवलंबून आहे. त्याच्यानंतर वन शुड इट टू लिव्ह, नॉट लिव्ह टू एट. जगण्यासाठी खाणे योग्य परंतु खाण्यासाठी जगणे अयोग्य. अशा प्रकारचे जर काही प्रोवर्ब आले तर तुम्हाला ते एक्सपॅन्ड करता आले पाहिजे. ऑल राईट. त्यानंतर नेक्स्ट टाइम ब्लॉग रायटिंग. ब्लॉग रायटिंग हे खूप कमी जण मला असं वाटतं की लिहिणार आहेत. इन केस तुमच्यापैकी जर कोणी ब्लॉग रायटिंग लिहिणार असतील तर फटाफट थम्सअपचे इमोजी शेअर करा. इन केस जर तुम्ही ब्लॉग रायटिंग लिहिणार असाल तर. आता ब्लॉग रायटिंग हा जो टॉपिक आहे, मेन कंटेंट जो असतो ब्लॉगचा त्याच्यासाठी 2 मार्क आहेत. हेडर, मेन्यू, नॅव्हिगेशन बार. आता ब्लॉग हे तुम्ही कोणत्या बुकमध्ये वगैरे पाहत नाही. ब्लॉग हे तुम्ही फक्त ऑनलाईन इंटरनेटवर वेबसाईटवर वगैरे पाहता, राईट. तर ब्लॉग पाहत असताना वरच्या साईडला कम्प्युटरवर तुम्हाला हेडर दिसते. हेडर मीन्स कधी पण तुम्ही कम्प्युटर स्क्रीनवर बसत असाल तर वरच्या साईडला तुम्हाला मिनिमाइज, क्लोज स्क्रीनचं ऑप्शन वगैरे येते, तर त्याला हेडर म्हणतात, राईट. तिथं नॅव्हिगेशन बार असतात. पेज असतो, जो पेज असतो तो पेज रिफ्रेश करण्याचा देखील तिथं बटन असं अशा प्रकारचं गोल तिथं दिलेला असतो, राईट. तर त्याला हेडर, मेन्यू, नॅव्हिगेशन बार म्हणतात. त्याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क दिलेला आहे. आणि फुटर, फुटर मीन्स शेवटी, एकदम शेवटी जे लिहिता त्याच्या माहितीसाठी 1 मार्क दिलेला आहे. आता ब्लॉग बद्दल इथं काय सांगितलेलं आहे चेक करा की ज्या विषयावर ब्लॉग लिहायचा आहे त्याची निवड करणे, आराखडा बनवणे व वस्तुस्थितीची पारख करून ब्लॉग लिहिणे. ज्या पण पर्टिक्युलर टॉपिकवर तुम्ही ब्लॉग लिहितात तर ब्लॉग लिहित असताना तुम्हाला ते टॉपिक विषयी माहिती असणं गरजेचं असते, राईट. आणि त्याची निवड तुम्हाला करता आली पाहिजे. आणि ते करत असताना तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये जे सिच्युएशन आहे ते सिच्युएशन पाहून ब्लॉग लिहायचा. इथं क्लिअर कट सांगितलेलं आहे. प्लॅन युअर ब्लॉग पोस्ट बाय चुझिंग अ टॉपिक, क्रिएटिंग अ आउटलाईन, कंडक्ट इन रिसर्च अँड चेकिंग द फॅक्ट्स. जे ॲक्च्युअल फॅक्ट्स आहेत, वस्तुस्थिती आहे, त्याची पारख करून तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर ब्लॉग लिहित असताना ते मल्टिपल लोकांथ्रू त्यांचे लिंक वगैरे जात असते. तर जर तुम्हाला सक्सेसफुल ब्लॉगर व्हायचं असेल तर तुम्हाला त्या ब्लॉगची हेडलाईन व्यवस्थित लिहिता आली पाहिजे. कारण त्या हेडलाईनमध्ये एक ह्युमर असलं पाहिजे, ट्विस्ट असलं पाहिजे की लोकांना प्रश्नार्थक चिन्ह पडलं पाहिजे ते ब्लॉग वाचल्यानंतर की बाबा एक्झॅक्ट त्या समोर काय झालेलं आहे त्या स्टोरीमध्ये. तर अशा पद्धतीनं तुम्हाला तिथे एक समर्पक शीर्षक तिथं द्यायचं, एक अट्रॅक्टिव्ह टायटल तिथं द्यायचं. त्याच्यानंतर योग्य असा मसुदा मथळा तयार करा की जो माहितीपूर्ण असेल व वाचकांचे लक्ष आकर्षित करेल. आता अट्रॅक्टिव्ह हेडिंग लिहिल्यानंतर, टायटल लिहिल्यानंतर जे मधले पॅसेज आहेत, मधले जे पॅरेग्राफ आहेत ते तुम्हाला अशा पद्धतीने त्याची मांडणी वगैरे करायची आहे जेणेकरून जो वाचक असेल त्याला वरचेवर ते माहिती इंटरेस्टिंग वाटत जाईल आणि मग तो ब्लॉग शेवटपर्यंत वाचत जाईल. त्याच्यानंतर इथं काय सांगितलेलं आहे, तुमच्या लिखाणाचे सौंदर्य वाढविण्यासाठी प्रतिमा वापरा, भाषेचा ओघ सुधारा, विनोदांच्या खुबीने वापर करा आणि क्लिष्ट अशा विषयांचे प्रभावीपणे स्पष्टीकरण करा. साध्या व सोप्या व सर्वांना आकलन होईल अशा शब्दांचा व वाक्यांचा वापर करा. परिच्छेद लहान करा. आता इथं ओव्हरऑल काय सांगितलेलं आहे, काही
एकदम प्युअर मराठी शब्द जसा आलेला आहे, जसं की इथं क्लिष्ट आलेला आहे, राईट. विनोद म्हणजे मॅक्सिमम जणांना माहित आहे की जोक किंवा कॉमेडी ह्युमरला विनोद वगैरे म्हणतात, राईट. प्रभावीपणे म्हणजे अट्रॅक्टिव्हपणे. स्पष्टीकरण म्हणजे जे पण तुमचं विश्लेषण वगैरे तिथे द्यायचं आहे, जे पण तुम्हाला स्पष्ट करायचं आहे ते सोप्या भाषेत तिथे तुम्हाला करायचं आहे, राईट. इथं क्लिअर कट सांगितलेलं आहे. आता ॲक्च्युअलमध्ये जे व्लॉगिंग असतं त्याच्यामध्ये मल्टिपल इमेजेस वगैरे ॲड करता येतात, बट तुमच्या एज्युकेशनलमध्ये तुमच्या एक्झाममध्ये जे ब्लॉगिंग वगैरे तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त इमेज वगैरे नाही, तिथं फक्त तुम्हाला माहिती लिहायची आहे, राईट. आणि जिथंपर्यंत मला माहित आहे 10 पैकी 2 ते 3 स्टुडंट असतात जे ब्लॉग वगैरे लिहिणार आहेत, अदरवाईज मॅक्सिमम जण ह्या क्वेश्चनला स्किप करणार आहेत. ओके, कारण माझ्या क्लासच्या एक्झाममध्ये स्टुडंटला मी खूप साऱ्या स्टुडंटला त्यांचे विचार म्हणजे रिव्ह्यूज वगैरे घेत असतो ब्लॉग, तर खूप सारे जण सरळ सरळ नकार देतात, एक्सपेन्शन ऑफ आयडिया आणि ब्लॉग रायटिंगला नकार देतात. सर आम्ही ते होत नाही आमचं, आम्ही ते करणार नाही म्हणतात. ओके, तुमच्यापैकी मी आता विचारलो होतो, खूप कमी रिव्ह्यूज किंवा रिस्पॉन्स आलेला आहे तुमच्यातर्फे. त्याच्यानंतर इथं काय सांगितलेलं आहे, तुमचे ब्लॉग लेखन संपादित करा, त्यातील वाक्यांची पुनरावृत्ती होणार नाही त्याची खात्री करा. म्हणजे ब्लॉग लिहित असताना जे शब्द आहेत ते रिपीट होणार नाहीत हे मेक शुअर करायचं, राईट. वरच्या पॅरेग्राफमध्ये तेच शब्द, खालच्या पॅरेग्राफमध्ये तेच शब्द असं रिपीट होणार नाही. तुम्ही केलेले लिखाण मोठ्या मोठ्याने वाचा, तसेच लिखाण दुसऱ्याला वाचायला द्या व प्रतिक्रिया पुरवा व वाक्य व परिच्छेद लहान ठेवा. शेवटी तुम्ही केलेल्या लिखाणात फेरबदल करू शकता. तुमच्या लिखाणाचा शेवट चर्चात्मक प्रश्नाने करा. आता हे जे पॉईंट्स दिलेले आहेत हे पॉईंट्स तुमच्यापैकी मॅक्सिमम जण एक्झाममध्ये फॉलो करणार आहेत, कारण हे जे पॉईंट्स आहेत हे ॲक्च्युअलमध्ये जे ब्लॉगिंग करतात त्याच्याशी रिलेटेड दिले आहेत. फक्त तुम्हाला एक्झॅक्ट माहीत असले पाहिजे की ब्लॉगर्स ब्लॉग वगैरे करताना कसं करतात. आता खूप सारे जण जे यूट्यूबवर वगैरे व्हिडिओज वगैरे बघत असतात त्यांनी कन्फ्यूज व्हायला. सुरुवातीला ज्यांच्या कॉलेजमध्ये वगैरे ब्लॉग वगैरे शिकवत होते तर त्यांना ब्लॉग आणि व्लॉग हे दोन्हीमध्ये कन्फ्युजन झालेले आहेत, राईट. कारण जे यूट्यूबवर सकाळी सकाळी घेतात, हेलो दोस्तों आज हम यहाँ पे जाने वाले हैं, हेलो दोस्तों आज हम वहाँ पे जाने वाले हैं, आज हम ये करने वाले हैं, जे कॅमेरा पकडून दिवसभर काय काय केलेलं दाखवतात ते व्लॉग करतात, राईट. ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतात त्यामुळे त्याला व्लॉग म्हणतात. बट जे माहिती थ्रू सांगत असतात त्यांच्या वेबसाईटवर वगैरे टाकत असतात त्याला ब्लॉग म्हणतात. ह्या दोन्हीमध्ये कन्फ्युजमध्ये जायचं नाही. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे, आता ह्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन कसं येईल चेक करा. इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, राईट अ ब्लॉग इन प्रॉपर फॉर्मॅट ऑन अर्थ विथ नो ट्रीज विथ द हेल्प ऑफ फॉलोविंग पॉइंट्स. आता जर पृथ्वीवर एकही झाड नसलं असतं, पृथ्वी विदाऊट ट्रीज, झाडाशिवाय पृथ्वी कशी असली असते याच्याशी रिलेटेड तुम्हाला व्लॉग लिहायचा आहे. आणि व्लॉग लिहित असताना तुम्हाला ह्या पॉईंटचा वापर करायचा आहे, राईट. इथं काय सांगितलेलं आहे, अर्थ नर्चर्स ऑल लिव्हिंग बिंग्स किंवा ट्रीज आर इंटिग्रल पार्ट, थ्रेट टू द अर्थ अँड कन्झर्वेशन ऑफ द अर्थ. ह्या शब्दाशी रिलेटेड तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. तर हे सगळे ओव्हरऑल जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला तुमच्या ब्लॉग्समध्ये आणायचे आहेत. आणि आता इथं चेक करा, हा जो टॉपिक आहे हा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे, राईट. तर इथं तुम्हाला सर्वात अगोदर environment.onthespotblog.com/2020 किंवा 2021 हे अशा पद्धतीनं तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. किंवा आता तुम्ही 2023 मध्ये आता इथं 23 लिहिता. जर टोबॅकोशी रिलेटेड काही आला असतं तर मग इथं टोबॅको किल्स लिहून .onthespotblog.com असं तुम्हाला लिहायला लागलं असतं, राईट. ग्रेट. त्याच्यानंतर हे जे वरची माहिती दिलेलं आहे ना ह्याला हेडर म्हणतात, ह्याच्यासाठी 1 मार्क दिलेला आहे. हे तुम्हाला व्यवस्थित तुमच्या त्या पेजवर ड्रॉ करायचं आहे, राईट. शबाश. त्याच्यानंतर फिल्म रिव्ह्यू. आता फिल्म रिव्ह्यू असा टॉपिक आहे जे की ॲट फर्स्ट स्टुडंटला खूप इंटरेस्टिंग वाटतो, कारण त्यांना खूप साऱ्या फिल्मशी रिलेटेड माहिती वगैरे असते. बट जसं हे टॉपिक शिकायला स्टार्ट करतात तसं त्यांना वाटतं की यार फिल्म रिव्ह्यू न लिहिलेलंच बरं. ओके, तर आता कसं काय याच्यामध्ये, कारण या फिल्म रिव्ह्यूमध्ये लिहित असताना खूप सारे स्टेप्स तुम्हाला फॉलो करावं लागतात, राईट. आता स्टेप फर्स्टमध्ये काय सांगितलेलं आहे, टोटल या फिल्म रिव्ह्यूचे 3 स्टेप्स आहेत आणि 3 स्टेप्समध्ये काय काय तुम्हाला माहीत पाहिजे हे सगळं सांगणारा व्यवस्थित स्ट्रीम पाहायचं आहे. ओके, तर याच्यामध्ये सर्वात पहिले काय सांगितलेलं आहे चेक करा, बिफोर वॉचिंग द मूवी मेक अ स्टडी ऑफ. आता
एखादी पर्टिक्युलर मूवी पाहत असताना किंवा त्याचा फिल्म रिव्ह्यू करत असताना मेक शुअर करा की तुम्ही ते मूवी अगोदर 1 ते 2 वेळेस पाहिलेली पाहिजे, राईट. जोपर्यंत तुम्ही एखादी मूवी पाहत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा रिव्ह्यू करू शकत नाही. आणि रिव्ह्यू करत असताना तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड एक रेलेव्हन्स, एक टॉपिक त्याला तुम्हाला द्यायचं आहे जे की त्याला एक्झॅक्ट समर्पक असेल. त्याच्यानंतर प्रदर्शनाचे वर्ष माहीत असले पाहिजे, जे की कधी ते मूवी एक्झॅक्ट रिलीज झालेलं आहे. आता जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहिलेत त्यांना मी काही मूवीचे नावं सांगतो, मला तुम्ही सांगायचे की ते एक्झॅक्ट कधी रिलीज झालेलं आहे. ओके. सो बाहुबली जे मूवी होती, बाहुबली फर्स्ट, राईट, बाहुबली द बिगिनिंग, ते एक्झॅक्ट कधी रिलीज झाली ते तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर आणखी जर एखादी जुनी मूवी असेल, आमिर खानची एक मूवी होती लगान, जी की काइंड ऑफ ऑस्करला गेली होती, ते कधी रिलीज झाली होती ते तुम्हाला सांगायचं आहे, राईट. आता तुम्ही कमेंटमध्ये फटाफट कमेंट करत जा तुम्हाला माहीत असलेली मूवी आणि त्याचं इसवी सन तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं, तोपर्यंत मी इथं माहिती देत राहतो. ओके. त्यानंतर नेम ऑफ द स्क्रिप्ट रायटर, प्रोड्युसर अँड डायरेक्टर. स्क्रिप्ट रायटर मीन्स कथा लेखक, जो पण त्या मूवीचा कथा लेखक आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला माहिती असले पाहिजे. प्रोड्युसर आहे जो मूवीमध्ये पैसे टाकलेला आहे आणि पैसे टाकत असताना म्हणजे एक्झॅक्ट निर्माता आहे, त्याला प्रोड्युसर म्हणतात. डायरेक्टर्स जे दिग्दर्शक आहे आणि कॅरेक्टर्स जे ऍक्टर्स आहेत ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला माहिती असली पाहिजे. ओके. त्यानंतर द जनर टाईप ऑफ द फिल्म, चित्रपटाचा प्रकार एक्झॅक्ट कोणता प्रकार आहे, कॉमेडी आहे, हॉरर आहे, हिस्टोरिक आहे, कोणतं आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. चित्रप्रकारचे खूप प्रकार पण आहेत, मोटिवेशनल आहेत, बायोग्राफी पण चित्रपट खूप सारे झालेले आहेत, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्टेप टू मध्ये काय सांगितलेलं आहे चेक करा. वाईल वॉचिंग द मूवी. आता चित्रपट पाहत असताना तुम्हाला काय काय गोष्टी तिथं निदर्शनास आले मूवी पाहत असताना हे तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे. आता चित्रपट पाहत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात येतात चित्रपटामध्ये? टेक अ नोट्स अबाउट मेजर अँड मायनर इव्हेंट्स. आता मेजर अँड मायनर इव्हेंट्स म्हणजे काय, जसं की सपोज आता तानाजी हा मूवी आहे, राईट. तर तानाजी मूवीमध्ये जो लास्टला तो जो विलन असतो, मला त्या मूवीमध्ये एक्झॅक्ट विलनचं नाव लक्षात येत नाही, सैफ अली खान असतो त्या मूवीमध्ये विलन. तर त्यानं जो तानाजीचा हात कट करतो, हात असं कट वगैरे करतो, राईट, तो हा मेजर इव्हेंट आहे, त्या मूवी मधला मेजर इव्हेंट आहे, राईट. आणि त्या मूवीमध्ये आता बाकी छोटे मोठे असे इव्हेंट आहेत, राईट, ते मायनर इव्हेंट्स मध्ये येतात, सीन्स. त्याच्यानंतर ऍक्टिंग, त्यानंतर सिनेमॅटोग्राफी, लोकेशन्स, प्लॉट, कॅरेक्टर्स, म्हणजे ओव्हरऑल मूवीच्या ओव्हरऑल जो सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे की बॅकग्राऊंड काय कुठे झालेलं आहे, सेट डिझाईन कशा प्रकारचा आहे, डायरेक्शन, त्याचं म्युझिक कोण कोण केलेलं आहे, राईट. त्याच्यानंतर क्वालिटी कशा प्रकारची आहे, एक्झॅक्ट त्यांना मेसेज काय द्यायचा त्या मूवीतून, हे तुम्हाला चित्रपट पाहत असताना लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आफ्टर वॉचिंग द मूवी पाहिल्यानंतर चूज अँड अप्रोप्रिएट फॉर्मॅट फॉर अ रिव्ह्यू. तुम्हाला एक योग्य प्रकारचा फॉर्मॅट सिलेक्ट करायचा रिव्ह्यू करण्यासाठी. त्यानंतर ऑर्गनाइज द सिक्वेन्स ऑफ द इव्हेंट्स कमेंटेड अकॉर्डिंग टू देअर इम्पॉर्टन्स. आणि नोंदी केलेल्या घटनांची त्याच्या महत्वानुसार क्रमिक मांडणी करणे. मेक अ यूज ऑफ प्रॉपर लँग्वेज अँड व्होकॅब्युलरी. आता मूवीमध्ये जे पण सीन्स वगैरे सांगितलेले आहेत किंवा ओव्हरऑल जे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते सिस्टमॅटिक तुम्हाला तिथं त्याची मांडणी वगैरे करायचं, आणि मांडणी करत असताना योग्य त्या घटनाचा योग्य तो शब्दाचा वापर करायचा. कमेंटमध्ये खूप सारे कमेंट आलेले आहेत, ज्याच्यापैकी फर्जंद नावाची जी मूवी आहे 1 जून 2018ला आलेली, ते वन ऑफ माय फेवरेट मूवी आहे. तुम्ही एकदा ते नक्की बघा. जे एक डायरेक्टर आहेत दिग्पाल लांजेकर, त्यांनी एक ध्यास घेतलेला आहे की शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर 8 मूव्हीज करायचे. त्या 8 मूव्हीज पैकी एक मूवी आहे ते फर्जंद, राईट. आता उद्या शिवजयंती येणार आहे त्यामुळे मी सांगायला यूट्यूबवर ते फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. जर अभ्यास करून बोर झाला असाल तर ते नक्की पहा, राईट. फर्जंद नावाची मूवी एकदम क्लास आहे. त्याच्यानंतर आणखी मिशन मंगल एक आलेला आहे 2019 साली रिलीज झालेली. 3 इडियट्स 2009, असे खूप सारे कमेंट आलेले आहेत, राईट. नेक्स्ट त्याच्यानंतर इथं काय सांगितलेलं आहे, ऍक्च्युअल रायटिंग ऑर रिपोर्ट टायपिंग एडिटिंग
प्रूफ रिडिंग, री एडिटिंग, फाईन प्रेझेंटेशन, अहवाल, टंकलेखन, संपादन, परीक्षण इत्यादीचे अंतिम सादरीकरण. म्हणजे एक्झॅक्ट मूवीमध्ये ज्या ज्या प्रकारचे सबटायटल्स वगैरे आहेत किंवा रायटिंग डायलॉग्स वगैरे करण्यात आले त्याच्याशी रिलेटेड काय काय गोष्टी तुम्हाला निदर्शनाला ते सांगायचं आहे. आणि ओव्हरऑल हा जो फिल्म रिव्ह्यूचा जो क्वेश्चन आहे तुम्हाला 4 गुणांसाठी असून त्याच्यामध्ये जे गुणांची जी वर्गवारी करण्यात आलेली आहे ते अशा प्रकारचं आहे. ओव्हरऑल 2 मार्क, 1 मार्क आणि 1 मार्क हे अशा पद्धतीने हे करतात. राईट. आता इथं काय सांगितलेलं आहे की हा प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही एका चित्रपटाचे ठराविक नाव दिले जाणार नाही. म्हणजे तुम्हाला कोणत्याही एका मूवीचं स्पेसिफिक नाव देण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांनी केवळ चित्रपटाचे कथानक लिहिता कामा नये. राईट. विद्यार्थ्यांनी केवळ चित्रपटाचे कथानक लिहिता कामा नये. प्रश्नामध्ये जे काही मुद्दे दिलेले आहेत, गाईडलाईन दिलेले असतात त्याचीच मुद्देसूद मांडणी करावी. क्वेश्चन मध्ये तुम्हाला काही पॉइंट्स दिलेले असतात त्याच पॉइंटवर लिहायचं. मनानं काय पण फेकाफेकी करायची नाही, नसता मार्क्स कमी पडतात. आता ते पॉइंट कोणते कोणते असतात? स्टोरी लाईन असू शकते, प्रोड्युसर, डायरेक्टर, म्युझिक डायरेक्टर कोण आहे, कॅरेक्टर कास्टिंग, मेजर मायनर कोणते कोणते कॅरेक्टर्स आहेत, सेटिंग, लोकेशन, कन्फ्लिक्ट म्हणजे मूवी शूट वगैरे करत असताना कोणत्या प्रकारचा त्यांना संघर्ष करावा लागला अशा प्रकारचे असतात. त्यानंतर मॅसेज, मूवीमध्ये एक्झॅक्ट काय मॅसेज दिलेला आहे ते सांगू शकता येते. सिग्निफिकन्स ऑफ द टायटल, शीर्षकाचे महत्त्व. त्यानंतर ॲक्शन, जे की ॲक्शन सीन्स वगैरे असतात, साहसिक दृश्य वगैरे असतात किंवा सॉन्ग कंपोजर, गीतकार वगैरे कोण आहेत त्यांच्या बद्दल माहिती. राईट. आता एक क्वेश्चन अशा पद्धतीने येते एक्झाममध्ये. राईट अ रिव्ह्यू ऑफ अ फिल्म दॅट यू हॅव रिसेंटली सीन बेस्ड ऑन द गिवन पॉइंट्स. तुम्ही सध्या कोणती मूवी बघितला त्याच्याबद्दल मेन्शन करा. एक तर अशा पद्धतीने सांगते किंवा रिव्ह्यू करा असं सांगते किंवा हा मोस्ट ऑफ टाइम विचारण्यात येते अशा पद्धतीने प्रश्न. राईट अ रिव्ह्यू ऑफ एनी हिस्टोरिकल. आता मला फटाफट सांगा की एखादी एक हिस्टोरिकल मूवी तुम्ही पाहिलेली. आता माहीत पाहिजे तुम्हाला की कोणत्या मूवीला कशामध्ये कॅटेगराईज करायचं. तुम्ही जर सैराटला हिस्टोरिकलमध्ये कॅटेगराईज करत असाल तर तुम्हाला मार द्यावा लागतो, दुसरं काहीच नाही. इथं हिस्टोरिकल चालू आहे. हिस्टोरिकल मीन्स अशी मूवी जे आपल्याला हिस्ट्रीशी रिलेटेड, आपल्या ओव्हरऑल भारताच्या किंवा जगाच्या हिस्ट्रीशी रिलेटेड माहिती सांगते. आता धर्मवीर ही जी मूवी आहे ते एका बायोग्राफिकल मूवी आहे. राईट. काइंड ऑफ आत्ताच्या सध्यापुरतं म्हणणार नाही, बट आजपासून एक 10, 20, 40, 50 वर्षानंतर ते हिस्टोरिकल होऊन जाईल. बट सध्या ते एक बायोग्राफिकल मूवी आहे. राईट. म्हणजे एका पर्टिक्युलर व्यक्तीवर आधारित आहे. मी हिस्टोरिकल मूवी म्हणत. तानाजी सुद्धा तुम्ही म्हणू शकता. जर तानाजी फक्त आणि फक्त नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जर पॉईंट ऑफ व्ह्यू पाहायला गेलं तर बायोग्राफिकल आहे. बट महाराष्ट्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पाहायला गेलं तर ते हिस्टोरिकल आहे. राईट. त्याच्यानंतर ॲक्शन मूवी, भरपूर सारे ॲक्शन मूवी आहेत. परवाच शाहरुख खानची रिलीज झालेली मूवी हे ॲक्शन मूवी आहे. राईट. पठाण नाव घेऊ नये पण आता ते एक मूवी ॲक्शन मूवी आहे त्याची. किंवा भरपूर सारे ॲक्शन मूवी आहेत. राईट. हां. ॲडव्हेंचरस मूवी, ॲडव्हेंचर मूवी काही सांगू शकता का? एखादी एक ॲडव्हेंचर मूवी की ज्याच्यामध्ये साहस वगैरे असं काही आहे? खूप वेळेस काय होतं की स्टुडंट एका चुकीचं मूवी तिथे लिहून टाकतात आणि मग प्रॉब्लेम होऊन जाईल. राईट. ॲडव्हेंचरस मूवी एखादी तुम्ही पाहिलेली कोणतीही एक ॲडव्हेंचरस मूवी. मिशन मंगल सुद्धा काइंड ऑफ एक ॲडव्हेंचरस मूवी आहे. राईट. त्याच्यानंतर सैराट नाही रे सैराट नाही, जुमानजी म्हणू शकता. राईट. जुमानजी सुद्धा एक ॲडव्हेंचरस आहे. पायरेट्स ऑफ कॅरिबियन, द ममी किंवा स्पायडरमॅन हे सगळे ॲडव्हेंचरस आहेत. राईट. त्यानंतर कॉमिक मूवी भरपूर सारे आहेत जे की बघू शकता. गोलमालची पूर्णच्या पूर्ण सिरीज कॉमिकवर आहे. धमाल मूवी कॉमिकवरच आहे. राईट. भरपूर सारे आहेत. हॉरर मूवी मध्ये कोणती हॉरर मूवी सांगू शकते का? महाराष्ट्रातले ते भरपूर आहेत. झपाटलेला एक हॉरर मूवी आहे. तात्या विंचूची एक आहे हॉरर मूवी. चिंटू सुद्धा एक ॲडव्हेंचरसच आहे. ओके. बाकी हे मी विचारणार नाही कारण ह्याची तुमच्याजवळ लिस्ट आहे त्यामुळे नको. थ्रिलर फिल्म सुद्धा माहीत आहे. थ्रिलर मीन्स सस्पेन्स टाईप. जसं की थ्रिलर जर सांगायचं असेल की समोर काय होणार आहे, जसं की
अजय देवगणची एक मूवी आली होती ना परवा, दृश्यम 1 दृश्यम 2, राईट, हे त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट अपील. आता नीट लक्षात घ्या, नेक्स्ट टॉपिक जो आपल्याला डिस्कस करायचा आहे अपील. तर आता अपील म्हणजे काय, काइंड ऑफ लोकांना आवाहन करणे. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या विषयावर आवाहन तयार करायचे आहे त्याचे नाव, शीर्षक ठळक मोठ्या अक्षरामध्ये लिहावे. ज्या पण गोष्टीशी रिलेटेड, ज्या किंवा ज्या पण एखाद्या इव्हेंटशी रिलेटेड तुम्हाला अपील तयार करायचं आहे तर त्याच्याशी ठळक नाव, शीर्षक तुम्हाला लिहावं लागेल. त्यानंतर विषय किंवा शीर्षकाशी निगडीत एक आकर्षक घोषवाक्य किंवा स्लोगन तयार करावे. जसं की आता परवा राहुल गांधीची एक यात्रा निघाली होती, राईट. तर त्या यात्रेचं जे शीर्षक होतं ते शीर्षक होतं भारत जोडो यात्रा, राईट. तर ते जे काइंड ऑफ त्याचं म्हणणं असं आहे की आता सगळीकडे काँग्रेसला लोकांनी तोडलेलं आहे, तर त्याचं म्हणणं असं होतं की बाबा काँग्रेसला जोडा, म्हणजे इन शॉर्ट भारत काँग्रेसला मतदान करून तुम्ही भारताला जोडा. तर त्यांनी त्या इव्हेंटचं जे नाव ठेवलं होतं तर त्यांनी त्याला भारत जोडो यात्रा असं तिथं शीर्षक दिलं होतं, राईट. आणि त्याच्याशी रिलेटेड एक स्लोगन सुद्धा तयार केलं होतं, नफरत छोडो भारत जोडो, अशा प्रकारचं एक स्लोगन सुद्धा त्यांनी तयार केलं होतं. तर ते अपीलमध्ये तुम्हाला लिहावं लागतं तिथे. त्याच्यानंतर प्रश्नात दिलेले सर्व मुद्द्यांचा समावेश मोजक्या परंतु प्रभावी भाषेत करावा. जे प्रश्नामध्ये तुम्हाला जे पॉइंट सांगितलेले आहेत हे तुम्हाला थोडक्यात आणि सोप्या भाषेत तिथे लिहायचे आहेत. आणि विद्यार्थ्यांनी विषयाशी किंवा शीर्षकाशी निगडीत 1 किंवा 2 सोप्या प्रतिमा, चित्रे, इमेज काढू शकता. आणि तुम्ही तिथं त्या अपीलमध्ये त्या पर्टिक्युलर गोष्टीशी रिलेटेड चित्र सुद्धा काढू शकता. जसं की ब्लड डोनेशन कॅम्प असेल तर रक्ताचे चित्र काढू शकता, किंवा नेत्र तपासणी शिबिर असेल तर डोळ्याचे चित्र वगैरे काढू शकता. असं काही तुम्ही तिथे लिहू शकता, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, आयोजकाचे नाव, जो पण पर्टिक्युलर व्यक्ती तो इव्हेंट ऑर्गनाईज करत आहे त्याचं नाव लिहायचं. सहसा संस्थाचे नाव तिथे लिहिण्यात येतात. त्यानंतर कार्यक्रमाचं स्थळ, एक्झॅक्ट कुठं आहे ते स्थळ तुम्हाला लिहायचं आहे. तारीख, दिनांक कोणत्या तारखेला आहे, आणि वेळ, हे वेळ कंपल्सरी तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर टाइम सुद्धा तुम्हाला तिथे नमूद करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे, आवाहन मजकुराच्या चोही बाजूनी सीमारेषा बॉर्डर आखावी. म्हणजे जे पण मॅटर तुम्ही लिहायला त्याला एका बॉक्समध्ये तुम्हाला तिथं लिहायचं आहे. आता अपीलशी रिलेटेड एक आपली ऑलरेडी स्ट्रीम झाली होती, डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक दिलेलं आहे, ते तुम्ही चेक करायचं आहे. हा प्रश्न जो आहे एकूण 4 मार्कासाठी आहे. प्रेझेंटेशनसाठी 2 मार्क, कन्व्हिन्सिंग लँग्वेज म्हणजे लोकांना एक्झॅक्ट कन्व्हिन्स करायला पाहिजे की त्यांनी यावं तिथं, एक्झॅक्ट काय असेल काय नाही ते पाहावं, त्यासाठी 1 मार्क. आणि इन्स्पायरिंग अँड मोटिवेशनल मेसेज त्याच्यासाठी 1 मार्क, राईट. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, चेक करा. काइंड ऑफ अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन अँड आन्सर येते. इथं काय सांगितलेलं आहे, प्रिपेअर अँड अपील ऑन द टॉपिक ऑफ आय डोनेशन विथ द हेल्प ऑफ फॉलोविंग पॉइंट्स. आता हे आय डोनेशन म्हणजे जसं रक्तदान केल्यानंतर रक्तदान करत असताना लगेच तिथे गेल्याबरोबर माणसाच्या असं हाताला सुई टोचून सिरिंज इन्सर्ट करून लगेच रक्त काढतात. तसं आय डोनेशनमध्ये गेल्याबरोबर माणसाचा डोळा काढून घेतात का तिथं? तसं नाही. आय डोनेशनमध्ये गेल्याबरोबर माणसाचा डोळा काढून घेत नाहीत. आय डोनेशनमध्ये गेल्यानंतर तिथे तुमच्याकडून एक फॉर्म साईन करून घेतात की बाबा इन केस जर माझा मृत्यू झाला तर मी आवाहन करतो किंवा मी लिहून देतो की माझे जे नेत्र आहेत ते माझ्या घरच्यांनी ह्या पर्टिक्युलर संस्थेला दान करावं. मग तुमचं पोस्टमॉर्टम वगैरे होत असताना ते तुमचे डोळे वगैरे काढून घेतात आणि मग ते बॉडी तुमच्या घरच्यांना वगैरे देऊन टाकत असतात. जेणेकरून एकच आहे की आता हे ज्यांनी ओपन माइंडेड आहेत, ज्यांना असं वाटतं की बाबा मेल्यानंतर पण चांगलं चांगलं दृश्य वगैरे बघायला भेटावं, फिरायला भेटावं, तर अशा प्रकारचे लोक आय डोनेशन वगैरे करतात. बॉईजला माझं म्हणणं एक्झॅक्ट कळत असेल. डोनेट आईज बद्दल इथे तुम्हाला सांगितलेलं आहे, कॅची स्लोगन, ॲड युअर ओन पॉईंट्स, गिव्ह आय साईट टू द ब्लाइंड, इम्पॉर्टन्स ऑफ आय डोनेशन, राईट. तर हे अशा प्रकारचे तुम्हाला काय पॉईंट्स इथे दिलेले आहेत. तर ह्या पॉईंट्सचा वापर करून तुम्हाला ओव्हरऑल ह्याच्यामध्ये लिहायचं आहे. डन, शाबाश. त्याच्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, राईट. आता इंटरव्ह्यू क्वेश्चन हे खूप सारे स्टुडंटचं हॉट फेवरेट सिलेक्शन असते. म्हणजे मॅक्सिमम जण 100 पैकी 40 ते 50 जण इंटरव्ह्यू क्वेश्चनला सिलेक्ट करतात. रिझन हेच असते की सोपं असते, 1 ते 1.5 पेजमध्ये लिहिणं होतं आणि प्रॅक्टिस जास्त असते. आता इथे काय सांगितलेलं आहे चेक करा. हा जो प्रश्न आहे ह्या प्रश्नासाठी जे 4 मार्क आहेत ते 4 पैकी
2 मार्क तुम्हाला अप्रोप्रिएट फ्रेमिंग ऑफ क्वेश्चन्स, योग्य पद्धतीने क्वेश्चन्स फ्रेम केला त्याचे 2 मार्क तुम्हाला मिळतात. त्यानंतर लँग्वेज स्टाईल, जे भाषा तुम्ही वापरला त्याच्यासाठी 1 मार्क, आणि ओव्हरऑल इम्प्रेशन, एकंदरीत ज्या पद्धतीने तुम्ही प्रभाव पाडला त्याच्यामध्ये, त्यासाठी 1 मार्क. आता इथं काय सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना मुलाखत लेखनासाठी 8 ते 10 प्रश्नांची प्रश्न श्रृंखला तयार करायची असते. म्हणजे काइंड ऑफ 8 ते 10 प्रश्नांचे क्वेश्चन सिरीज तुम्हाला सिक्वेन्स वाईज फक्त आणि फक्त प्रश्न लिहायचे आहेत. मुलाखत देणाऱ्याचे प्रतिसाद उत्तर लिहिता कामा नये. म्हणजे समोरचा व्यक्ती जो इंटरव्ह्यू द्यायलाय त्यानं कोणते कोणते क्वेश्चन चे आन्सर दिलाय ते लिहायचं नाही, फक्त तिथं तुम्हाला क्वेश्चन लिहायचे जे तुम्ही त्याला विचारला, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, मुलाखत घेणाऱ्याचे चुकीचे, अप्रस्तुत किंवा संदिग्ध प्रश्न टाळावे. म्हणजे ज्याची तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायला त्याला चुकीचे प्रश्न किंवा इनव्हॅलिड क्वेश्चन विचारू नका, किंवा संदिग्ध अशा पद्धतीचे प्रश्न विचारू नका की ज्याला समोरच्या माणसाला राग येईल. सपोज आता तुम्ही एका क्रिकेटरचा इंटरव्ह्यू घ्यायलात आणि त्यानं डबल सेंचुरी केलेली आहे, तर तुम्ही त्याला असे प्रश्न नाही विचारू शकत की मॅच फिक्स झाली होती का, किंवा समोरच्या बॉलरला तुम्ही पैसे दिला होता का. असे समोरच्या माणसाला राग येईल असे प्रश्न विचारायचे ना, नसतं मग ते क्रिकेटर तिथंच तुमच्या डोक्यात बॅट घालते. तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न विचारायचे की त्यात समोरच्याला पण थोडंसं रिस्पेक्टफुल वाटलं पाहिजे, की तुम्हाला कोण मोटिवेट केलं, की तुम्हाला एक्झॅक्ट तुमची प्रॅक्टिस कशा पद्धतीने असायची, डेली तुमची ट्रेनिंग कशा पद्धतीने व्हायचं, हे अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारायचे, जेणेकरून चुकीचे प्रश्न टाळायचे. त्यानंतर जे प्रश्न आहेत ते रिपीट होता कामा नये. जे प्रश्न तुम्ही विचारायला ते सारखे सारखे तेच किंवा एकाच क्वेश्चनचं मल्टिपल आन्सर तेच असेल असं क्वेश्चन येऊ नये. डिफरंट प्रश्न असायला पाहिजे. आणि रटाळ, कंटाळवाणे व प्रभावहीन प्रश्न लिहिणे टाळावे. म्हणजे बोरिंग क्वेश्चन्स वगैरे असता कामा नये, थोडंसं ह्युमरस क्वेश्चन असले पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे की प्रश्नांची जी मांडणी आहे मुद्देसूद, रंजक असावी. मुलाखत देणाऱ्यास त्याच्या क्षेत्राशी निगडीतच प्रश्न विचारावेत. आता जर सपोज तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूअरला प्रश्न विचारायला, आता सपोज तुम्ही रोहित शर्मा जे मुंबई इंडियन्सचे कॅप्टन आहे त्याला इंटरव्ह्यू घ्यायला आणि त्याला म्हणलात की आमच्या एरियामध्ये मागच्या वर्षी पाऊस झाला नाही, तर त्याच्या मागचं रिझन सांग. तर काही आहे का, लॉजिक आहे का, त्यानं क्रिकेटर आहे, त्याला काय माहीत, त्याचं क्षेत्र आहे क्रिकेट, राईट, खेळणे किंवा प्लेइंग द स्पोर्ट्स आहे, त्याला ह्या पाऊस पडण्याशी रिलेटेड काहीतरी नॉलेज असेल का, असं काही सांगू शकत नाही, राईट. त्यामुळे तुम्हाला त्याच फील्डशी रिलेटेड क्वेश्चन विचारायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे की प्रश्न लिहिताना त्या अगोदर पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड लिहिण्याची आवश्यकता नाही. म्हणजे एखादा जर तुम्ही प्रश्न विचारत असाल तर ते कोणत्या रिझन्समुळे तुम्ही त्याला ते प्रश्न विचारायला, हे काय बॅकग्राऊंड लिहायचं नाही, डायरेक्ट तुम्हाला तिथं प्रश्न विचारायचे. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे प्रश्नात दिलेल्या सर्व मुद्द्यांचा अंतर्भाव प्रश्न संकलित होईल याची दक्षता घ्यावी. म्हणजे जे क्वेश्चनचे एक्झाम मध्ये जे क्वेश्चनचे टॉपिक दिलं आहे, जसं की आता इथे चेक करा, इथे काय सांगितलेलं आहे इमॅजिन यू आर सपोज टू इंटरव्ह्यू अ कॅन्डिडेट हु हॅड अप्लाइड फॉर अ जॉब. आता जॉब साठी एक व्यक्तीने अप्लाय केलेला आहे तुम्हाला, तर त्याचा इंटरव्ह्यू तुम्हाला घ्यायचा आहे. तर इंटरव्ह्यू घेत असताना हे काही पॉईंट्स दिलेले असतात, ह्या पॉईंट्सशी रिलेटेडच तुम्हाला क्वेश्चन घ्यायचे आहेत. ह्या पॉईंट्सला सोडून दुसरे तिसरे क्वेश्चन कोणता घेता कामा नाही. जर पॉईंट्स जर कमी असतील आणि ऑलरेडी तुम्ही जर प्रश्न विचारले असतात ह्या पॉईंट्स इन्क्लुडेड, तर मग तुम्ही ह्याच्याशी रिलेटेड मिळते जुळते क्वेश्चन विचारू शकता. बट मेक शुअर आउट ऑफ द टॉपिक जाऊन तुम्ही क्वेश्चन विचारता कामा नये. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे प्रस्तावना इथं एक पॉईंट आहे, प्रश्न संकलित दोन्ही प्रश्नार्थक वाक्यांचा प्रकाराचा असावा, व्हर्बल क्वेश्चन आणि WH टाईप क्वेश्चन. म्हणजे काही क्वेश्चन असे असतात की जे यस नो टाईप मध्ये असतात, किंवा काही क्वेश्चनचा आन्सर एका शब्दात असतो, किंवा काही व्हर्बल क्वेश्चन असतात, राईट. तर दोन्ही शब्दाचा वापर करावा. जे WH क्वेश्चन असतात त्याच्या समोर प्रश्नार्थक चिन्ह वगैरे लावावं. हे ऑलरेडी आपल्याला डिस्कशन झालेलं आहे. त्याच्यानंतर प्रस्तावना अत्यंत मोजक्या व प्रभावी शब्दात करणे गरजेचं आहे. प्रस्तावना करत असताना प्रश्न लिहिता कामा नये आणि प्रस्तावनेत मुलाखत देणाऱ्याचे गोडवे गावेत, राईट. म्हणजे जे तुम्ही प्रस्तावना लिहितात सुरुवातीला एकदम ॲट द बिगिनिंग ऑफ द क्वेश्चन, किंवा तर त्यावेळेस ज्या व्यक्तीचे तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायलात त्याचं थोडंसं तारीफ करावं लागेल, राईट.
म्हणजे आज आपल्या ठिकाणी असे व्यक्ती येणार आहेत की ज्यांना काही इंट्रोडक्शनची वगैरे गरज नाहीये, ज्यांना किंग ऑफ क्रिकेट म्हणून ओळखलं जाते किंवा मिस्टर क्रिकेट म्हणून ओळखलं जाते, म्हणजे थोडंसं त्याला झाडावर चढवायचं, तुम्हाला थोडं तारीफ करायचं आहे, राईट? असं तुम्हाला लिहायचं नाही. आज जो व्यक्ती इथे येणार आहे त्याच्यावर फालतू माणूस आम्ही आजपर्यंत बघितलेला नाहीये, आणि हे व्यक्ती आल्यानंतर टाळ्या वाजवायची अजिबात गरज नाहीये, आणि जर व्यक्तीनं काही आगाऊपणा केला तर तुम्ही चपलीने त्याला मारू शकता. अशा प्रकारचं त्याला काही तिथं म्हणजे नेगेटिव्ह प्रस्तावना सुरुवात करायची नाही. थोडंसं तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोच तिथं तुम्हाला दाखवायचा आहे. ओके, समोर काय सांगितलेलं आहे की समारोप करताना मुलाखत देणाऱ्याचे आभार संक्षिप्त स्वरूपात मांडावेत. आणि ॲट द एंड जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू क्लोज करत असता, तर समारोप करत असताना ज्या पण व्यक्तीनं तुम्ही मुलाखत घेतलेला आहे त्याला थोडंसं थँक्यू फॉर गिविंग युअर टाईम किंवा थँक्यू फॉर गिविंग युअर व्हॅल्युएबल टाईम अशा शब्दामध्ये तिथं स्वरूपात मांडणी वगैरे करायची, राईट? आता इथं चेक करा, इंटरव्ह्यूशी रिलेटेड इथं सुरुवातीला क्वेश्चन दिलेला आहे, काइंड ऑफ छोटीशी प्रस्तावना दिलेला आहे, आणि मग काही क्वेश्चन्स इथं तुम्हाला दिलेले आहेत, इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स, राईट? त्याच्यानंतर नेक्स्ट आणि आपलं सेकंड लास्ट टॉपिक आहे कम्पेअरिंग, सूत्रसंचालन. आता कम्पेअरिंग हा खूप कमी जणांनी कॉलेजमध्ये वगैरे प्रॅक्टिस केलेला असेल किंवा स्कूलमध्ये वगैरे ज्यांना झालं असेल, खूप कमी जण असतात. बट मला असं वाटतं की कम्पेअरिंग थोडंसं सोपं आहे, थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस करायचं, राईट? आता इथं काय सांगितलेलं आहे, विद्यार्थ्यांनी दिलेल्या कृतीमधील कार्यक्रमाचे नाव, त्याखालील दिलेल्या मार्गदर्शक मुद्द्यांचे काळजीपूर्वक वाचन करावे. म्हणजे एक्झॅक्ट कोणत्या गोष्टीचा कार्यक्रम आहे, इव्हेंट आहे, तिथं कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, हे व्यवस्थित तुम्हाला वाचन करायचं आहे. आणि वाचन केल्यानंतर जे तिथं मार्गदर्शक मुद्द्यानंतरची उत्तराची जी मांडणी करावं लागणार आहे तुम्हाला, तर सुरुवात मात्र सर्वांनी अभिवादन करूनच करावे. म्हणजे तिथं कम्पेअरिंग करत असताना तुम्हाला सर्व जे तिथे श्रोते बसलेले आहेत, चीफ गेस्ट वगैरे आहेत, तर त्यांना थोडंसं तुम्हाला आभार प्रदर्शन करायचं आहे, आणि मग तुम्हाला कम्पेअरिंगला सुरुवात करायचं. आणि हे जे कम्पेअरिंग लिहित असता तुम्ही, ते अंदाजित तुम्हाला 100 ते 150 शब्दात त्याचं उत्तर लिहायचं आहे, आणि महत्त्वांचे जे मुद्द्यांचे आहेत तेच प्रभावीपणे तुम्हाला त्याची मांडणी तिथं करायची, राईट? त्याच्यानंतर इथं काय सांगितलेलं आहे की कार्यक्रमास शोभनीय असतं प्रस्तावना, जसं की आता दीप प्रज्वलन असते, ज्याला लाइटिंग ऑफ द लॅम्प म्हणतात, किंवा सत्कार समारंभ फेलिसिटेशन इव्हेंट असते, किंवा स्वागत गीत वेलकम सॉन्ग असते, किंवा प्रस्ताविक इंट्रोडक्टरी नोट असते आल्याबरोबर, की एक्झॅक्ट काय काय होणार आहे ओव्हरऑल आजच्या फंक्शनमध्ये, कोणत्या बाजूस काय काय ठेवलेलं आहे, काय काय नाही, पूर्ण तुम्हाला ते इंट्रोडक्टरी नोटमध्ये वगैरे सांगावं लागतंय. आणि ओव्हरऑल त्या इव्हेंटचे, ओव्हरऑल त्या कार्यक्रमाचे जे मेन इव्हेंट्स आहेत, म्हणजे एक्झॅक्ट कोणत्या कोणत्या वेळी कोणतं इव्हेंट होणार आहे, कोणतं डान्स किती वाजता होणार आहे, भाषण किती वाजता होणार आहे, हे तुम्हाला तिथं मांडणी करावी लागेल. आणि त्याच्यानंतर वोट ऑफ थँक्स, सर्वात शेवटी आभार प्रदर्शन तुम्हाला तिथं करायचं, इत्यादी जे मुद्दे आहेत त्याचे सादरीकरण मोजक्या परंतु प्रभावी शब्दात करायचं, म्हणजे थोडक्यात बट अट्रॅक्टिव्ह वर्ड्समध्ये तिथं तुम्हाला लिहायचं, राईट? त्याच्यानंतर इथं काय सांगितलेलं आहे, उत्तरांची जी भाषा किंवा सादरीकरण साध्या व सोप्या शब्दात करावे, वाक्य फार लांब लचक व क्लिष्ट नसावेत. जे उत्तराची जी भाषा आहे ते सिम्पल वर्ड्समध्ये असायला पाहिजे, म्हणजे समोरच्या माणसाला वगैरे समजेल, समोरच्या स्टुडंटला वगैरे समजेल, जे बसलेले जे श्रोते आहेत त्यांना समजले पाहिजे. असे काही शब्द नसले पाहिजे की जेणेकरून समोरच्याला काही कळणारच नाही, मग तसे जर काय असेल तर समोरच्याला सरळ सरळ झोप येऊन जाते. ओके, ओव्हरऑल हा जो क्वेश्चन आहे 4 मार्काचा आहे. कनेक्टिंग द इव्हेंटसाठी 2 मार्क, इम्प्रेसिव्ह इंट्रोडक्शनसाठी 1 मार्क, आणि समिंग अपसाठी 1 मार्क, ओव्हरऑल 4 मार्क दिलेले आहेत. डन. हां, तर जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहत आहेत तुमचे क्वेश्चन्स मी घेतो भाऊ, पण इथं अगोदर मला जे जे सांगायचं ते माझं सांगणं होऊ दे. एकदा सांगणं झाल्यानंतर लास्टला निवांत तुमचं क्वेश्चनचा आन्सर देतो, राईट? मी जर एखादा क्वेश्चनचा आन्सर देत बसलो तर मग सारखे सारखे आउट ऑफ द टॉपिक क्वेश्चन येतात, कारण आता स्ट्रीम चालू आहे इंग्लिशच्या ग्रामरची. तुम्ही विचारणार ओसीचे महत्त्वाचे क्वेश्चन द्या, कोणी म्हणते PDF ओपन होत नाहीये, कोणी म्हणते अकाउंटची स्ट्रीम कधी आहे, मग हे क्वेश्चन अँड आन्सर सेशन होऊन जाते, राईट? त्यामुळे थोडंसं मी क्वेश्चनला इग्नोर करत आहे. त्याला माझा ॲटिट्यूड समजू नका, त्याला माझी मजबुरी समजा, मी तुमचे आन्सर्स देतो. ओके, हां. त्याच्यानंतर इथं काय सांगितलेलं आहे, इमॅजिन दॅट यू आर कम्पेअरिंग बर्थ ॲनिव्हर्सरी, महात्मा गांधी जयंतीचे जे प्रोग्राम आहे ते तुमच्या स्कूल कॉलेजमध्ये तुम्ही कम्पेअर करत आहात, सूत्रसंचालन करत आहात. तर सूत्रसंचालन करत असताना सर्वात पहिले इंट्रोडक्शन, वेलकम सॉन्ग, गेस्ट,
ओव्हरऑल बाकी पूर्ण जे पॉईंट्स इथे दिलेले आहेत हे तुम्हाला इथं मांडणी करायचं. तर ते करत असताना बघा आता इंट्रोडक्शन मध्ये हे अशा प्रकारचे पॉईंट दिलेले आहेत. वेलकम सॉन्ग बद्दल एवढी इन्फॉर्मेशन दिली, म्हणजे जेवढेही पॉईंट्स इथे दिलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला तिथं माहिती लिहायची आहे, की जेणेकरून मला असं वाटतं की खूप सोपं आहे. ओके, जास्त काही अवघड नाहीये, होऊन जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्पीच रायटिंग, भाषण लेखन. राईट, भाषण लेखनाची जी सुरुवात आहे ते करत असताना व्यासपीठावर जे सर्व सन्माननीय अध्यक्ष, पाहुणे, प्राचार्य व शिक्षक वृंद व मित्र मैत्रिणी यांना उद्देशून करा. म्हणजे समोर जे बसलेले लोक आहेत त्यांना उद्देशून तुम्हाला करायला पाहिजे, आणि ते उद्देशून करत असताना तुम्हाला रिस्पेक्ट दाखवता आलं पाहिजे. राईट, तुम्ही तिथं गेल्यानंतर, भाषण करायला गेल्यानंतर तुम्ही तिथं असं म्हणता कामा नये की जमलेल्या सर्व बेरोजगार, काम नसलेल्या लोकांना तुम्ही इथं आल्याबद्दल धन्यवाद असं म्हणलं तर मग खाली जे बसलेले लोक आहेत टोमॅटोज किंवा अंडे फेकून मारतील तुम्हाला. तुम्हाला तिथे थोडंसं त्यांना रिस्पेक्ट द्यायचा आहे. जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनींनो, अशा पद्धती असं वजनदार शब्दामध्ये लिहायचं. हां, तुम्ही मराठीतून लिहू शकत नाही, तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. आता प्रत्येकाची भाषणाची सुरुवात वेगळी असते, जसं की इथे दिलेलं आहे, रिस्पेक्टेड प्रेसिडेंट ऑफ द फंक्शन, हॉनरेबल चीफ गेस्ट, प्रिन्सिपल्स, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, टुडे आय एम हिअर टू एक्सप्रेस माय व्ह्यू ऑन डॉट डॉट डॉट. आता प्रत्येक जण कधी ना कधी त्याच्या लाईफमध्ये स्पीच कॉलेजमध्ये दिलेलं असते, स्कूल लाईफमध्ये दिलेलं असते, किंवा 10वी 12वीला कधी ना कधी एक्झाममध्ये दिलं असतं. आणि प्रत्येकाची एक ठराविक बिगिनिंग असते सुरुवातीची. राईट, ते तुम्ही कॉलेजमध्ये किती सांगा किंवा मी इथे किती हे माहिती लिहून द्या, तुम्ही तेच लिहिणार आहात जे तुम्हाला पाठ आहे. बट मी एवढंच सांगेन की तुम्ही तेच लिहा जे तुम्हाला पाठ आहे, बट स्पेलिंग मिस्टेक होऊ देऊ नका आणि व्यवस्थित लिहा. ओके, त्यानंतर इथं काय सांगितलेलं आहे, मुद्द्याची मांडणी मुद्देसूद करावी, विद्यार्थ्यांना परिचित शब्दांचा वापर करावा, शब्द सोपे व सर्वांना आकलन होतील असेच वापरावे. भलेही तुमची इंग्लिश किती स्ट्रॉंग असेल किंवा किती चांगलं असेल, बट जेव्हा तुम्ही एका मोठ्या जनसमुदायाला तुम्ही हे करता, म्हणजे आवाहन करता, तुम्ही सोपे सोपे छोटे छोटे शब्द वापरता. जसं की तुम्ही आता मोदीचं जर भाषण बघितलं किंवा निर्मला सीतारामन जे संसदेत बोलतात ह्यांचं भाषण बघितलं, तर या दोन्हीच्याही भाषणामध्ये जमीन आसमानचा फरक असते. नरेंद्र मोदीच्या भाषणामध्ये जे असे शब्द असतात की सुशिक्षित असू दे, बेरोजगार असू दे किंवा अनाडी व्यक्ती असू दे, प्रत्येकाला कळेल असे शब्द त्याच्यामध्ये वापरण्यात येतात. राईट, आणि जे निर्मला सीतारामन सारखे जे मिनिस्टर वगैरे आहेत संसदेत, हे अशा प्रकारचे शब्द त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये वापरतात की जे की नॉर्मल लोकांना कळता कामा नये. आता त्या समोरच्या माणसाला कळालंच नाही की ते समोरची बाई एक्झॅक्ट काय म्हणली, मग ते माणूस जज करू नाही शकत की तिने चांगली आहे की खराब आहे ते. ओके, बट जेव्हा देशाचा एखादा प्राईम मिनिस्टर असतो किंवा मोठ्या हुद्द्यावरील एक व्यक्ती असतो, तो बोलत असताना त्याला अशा प्रकारचे शब्द त्याचे रायटर्स वगैरे लिहून देतात जे की एका अशिक्षित लोकांपासून ते शिक्षित लोकांपर्यंत सगळ्यांनाच समजेल. आतापर्यंत जर तुम्ही मोदीचं कधी भाषण ऐकलं नसाल तर बघा, त्याच्यामध्ये जे इंग्लिश शब्द येतात ते अशा प्रकारचे शब्द येतात की जे अनाडी माणसाला सुद्धा माहीत असतात. जसं की आता उदाहरणार्थ एक शब्द आहे रोड. आता रोड हा शब्द ऍक्च्युअल मध्ये इंग्लिश शब्द आहे. राईट, बट महाराष्ट्रातला अनाडीतल्या अनाडी लोकाला हा इंग्लिश शब्द म्हणलं, रोड म्हणले की त्यांना लगेच सांगते. जसं की आता बॅटरी हा जो शब्द आहे, शानाला पण माहित आहे, डड्ड्याला पण माहित आहे. तर अशा प्रकारचे शब्द तुम्हाला वापरायचे. राईट, त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे की भाषणातील मुद्द्यांचे सौंदर्य वृद्धिंगत करण्यासाठी अवतरणांचा जे कोट्स असतात, सुविचार असतात किंवा म्हणी असतात, प्रोवर्ब असतात, ह्या इत्यादींचा वापर तुम्हाला करावा करावा लागेल किंवा करायला केलं तर बेटर असेल. राईट, त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे की मुद्द्यांचे स्पष्टीकरण किंवा म्हणणे ठासून सांगण्यासाठी काही शब्दांचा वापर जाणून बुजून करावा. म्हणजे तुम्ही जे बोलायला की तुम्ही ते डॅम शुअर आहात की, म्हणजे असे काही शब्द आहेत की जे वापरल्यानंतर वाटते की बाबा समोरचा माणूस 101% कॉन्फिडंट आहे. जसं की उदाहरणार्थ कोणते कोणते शब्द आहेत, देअर फोर, बिसाइड्स, एट, हेन्स, मोर ओव्हर, फॉर, इन्स्टन्स किंवा फर्स्ट किंवा ॲट लास्ट, हे अशा प्रकारचे जे शब्द आहेत, हे अशा प्रकारचे शब्द तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. ऑलराईट, त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे की प्रभावी विधान करण्यासाठी व श्रोत्यांना सुद्धा विचारात घेण्यासाठी अलंकारिक प्रश्नाचा रेथॉरिकल क्वेश्चनचा वापर करावा. जसं की आता रेथॉरिकल क्वेश्चन्स म्हणजे काय, काइंड ऑफ हू डोंट वॉन्ट टू फॉलो ट्रॅफिक रूल्स, म्हणजे ट्रॅफिक रूल्स फॉलो असं कोण आहे की ज्याला वाटते की ट्रॅफिक रूल्स फॉलो करू नये, म्हणजे काइंड ऑफ ह्युमरस थोडंसं तुम्हाला बोलायचं.
राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे की भाषण लेखनात विषयाशी सुसंगत दाखले घ्यावेत. विरामचिन्ह जे असतात, एक्सक्लेमेटरी मार्क्स वगैरे असते, किंवा जे ओव्हरऑल पंक्च्युएशन वगैरे असते, किंवा फुल स्टॉप असतात, क्वेश्चन मार्क असते, एक्सक्लेमेटरी मार्क असते, ह्याचा योग्य तिथे तुम्हाला वापर करावा. वाक्यांच्या प्रकारांचा वापर खुबीने करावा. विद्यार्थ्यांना वाक्याशिवाय प्रश्नार्थी, उद्गारार्थी व अज्ञार्थी वाक्यांचा सुद्धा वापर करावा. म्हणजे ओव्हरऑल रायटिंग स्किल्सवर थोडंसं भर दिलेलं आहे. पंक्च्युएशन, प्रोनाऊन्सिएशनवर आणि जे मार्क्स वगैरे असतात त्याच्यावर थोडंसं भर दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे की भाषणाचे सर्वसाधारणपणे 3 भाग पडतात. ओव्हरऑल जे तुम्ही स्पीच लिहायला, ओव्हरऑल जे तुम्ही स्पीच रायटिंग करायला, त्याच्या 3 विभागात तुम्हाला विभागणी करायचं आहे, किंवा 3 ते 4 पॅरेग्राफमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. राईट. कोणते कोणते? सर्वात पहिला अभिवादन, त्याच्यानंतर सुरुवात म्हणजे ओव्हरऑल जे स्टार्ट बिगिनिंग झाले जाते, त्याच्यानंतर मुख्य भाषण, मेन जे तुमचं टॉपिक आहे ते सांगायचं, त्याच्यानंतर समारोप, शेवट. अशा लिहित असताना 3 ते 4 शब्दामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आणि समारोप करण्यासाठी तुम्ही थँकिंग यू किंवा हे IOF आहे, हां, गैरसमज करून घेऊ नका, तिथे यल नाही आहे, नसता तुम्ही चुकीचं काहीतरी वाचतात. झूम करून दाखवतो मी तुम्हाला. ऑल राईट. हां. त्याच्यानंतर IOF फॉर लिसनिंग टू माय स्पीच केअरफुली. मी धन्यवाद म्हणतो तुमचा की माझं भाषण लक्ष देऊन ऐकल्याबद्दल. जसं की तुम्ही आता हा माझं भाषण लक्ष देऊन ऐकायला तेच. ओके. कोणाला काहीच घेणं देणं नाहीये, फक्त स्क्रीनवर दिलेला विचार करायलेत, सर काय सांगायले ते ऐकायलेत, आणि मनामध्ये दुसरं तिसरं सबकॉन्शियस माइंडमध्ये चालू आहे. ओके, ते चालू द्या, बट थोडंसं लक्ष द्या तिथं काय चालू आहे ते. आणि ओव्हरऑल लिहित असताना तुम्हाला 100 ते 150 शब्दामध्ये लिहायचं आहे. राईट. आणि लिहित असताना लॉजिकल सिक्वेन्स ऑफ आयडिया, त्याच्यासाठी तुम्हाला 2 मार्क दिलेले आहेत. एक्झॅक्ट काय लॉजिक वापरून तुम्ही तिथे लिहायला, तुमचं एक्झॅक्ट आयडिया काय त्या मागचं, त्यासाठी 2 मार्क आहेत. सुरुवात जे तुम्ही करता, Honorable Chairperson, Chief Guest, and my brothers and sisters, today I am going to tell you about this, that. ह्याच्यासाठी 1 मार्क आहे. आणि थँक्यू फॉर लिसनिंग माय स्पीच, किंवा वेळात वेळ काढून इथं आल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड. DA2 अकॅडमी असं जे शेवट असते त्याच्यासाठी तुम्हाला इथं 1 मार्क दिलेले आहेत. राईट. तर ओव्हरऑल अशा पूर्ण ह्याच्यामध्ये ग्रामरचे, रायटिंग स्किलचे रूल्स मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही हे किती कशा पद्धतीने फॉलो करता, कशा पद्धतीने लिहिता, हे तुमच्यावर डिपेंड आहे. राईट. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांची रिक्वायरमेंट असते की सर तुम्ही हे जे नोट्स काढून दिला सगळ्याशी रिलेटेड, तर ह्याच्याशी रिलेटेड आम्हाला PDF मिळेल का? डेफिनेटली हा जो ओव्हरऑल जे क्वेश्चनमध्ये प्रेझेंटेशनमध्ये पाहिला, ह्याचा PDF तुम्हाला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये DA2 अकॅडमीच्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. ते तुम्ही टेलिग्राम लिंक ओपन करून, टेलिग्राम लिंकवर क्लिक करून जॉईन करायचं आहे. जॉईन केल्यानंतर ते तुम्हाला याच्याशी रिलेटेड PDF मिळेल. राईट. सो एवढेच बोलून रायटिंग स्किल्सशी रिलेटेड मी माझ्या 2 गोष्टी थांबवतो. थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल आणि रायटिंग स्किलचे रूल्स लक्षात केल्याबद्दल. ओके. कारण हे रूल्स मराठीतून होते. मी असं सांगितलं नव्हतं की थंबनेलमध्ये मी रायटिंग स्किल शिकवत आहे. मी फक्त रायटिंग स्किलचे सर्व नियम तुम्हाला मराठीमधून सांगत आहे. तर त्या पूर्णच्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आता जे काय तुमचे क्वेश्चन आहे ते तुम्ही सांगू शकता. सर प्लीज बुक रिव्ह्यू सांगा ना. ॲक्च्युअलमध्ये कसं आहे, बुक रिव्ह्यू हे तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. सो त्याच्याबद्दल रायटिंग स्किलच्या टॉपिकमध्ये येत नाही. सो त्याच्याबद्दल मी आता काही सांगू नाही शकत या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर ॲप्रिसिएशन, संजय ॲप्रिसिएशनशी रिलेटेड स्ट्रीम मी नक्की ट्राय करेन 21 तारखेच्या अगोदर घ्यायचं. बट ऑफलाईनला पेपर्स चालू आहेत. पेपर्स चेक करणं, पेपर्स घेणं, लाईव्ह स्ट्रीम घेणं, क्लास घेण्याच्यामध्ये खरंच वेळ मिळत नाही आहे. अँड आय एम सोलो पर्सन, त्याच्यामुळे तुम्ही आय होप समजून घेऊ शकता. ओके. हां, मंगेश मोरे सर, SP चे इम्पॉर्टंट क्वेश्चन. मंगेश मोरे, डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे, तिथून मेसेज करा. तुम्हाला सर्वच क्वेश्चनचे इम्पॉर्टंट लिंक्स मिळून जातील तुम्हाला. किंवा यूट्यूबवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, प्लेलिस्ट चेक करायचं, इम्पॉर्टंट व्हिडिओज फॉर 12th कॉमर्स स्टुडंट, तिथे तुम्हाला मिळून जाईल. ओके, काही प्रॉब्लेम येणार नाही. फिल्म रिव्ह्यू ऑलरेडी झालेला आहे. फिल्म रिव्ह्यू चेक करू शकता. ह्याच याच्यामध्ये सांगितलेलं आहे. फिल्म रिव्ह्यू नक्की येणार ना, 100% येणारा क्वेश्चन आहे फिल्म रिव्ह्यू. व्हॉट्सअप ग्रुप नाही जॉईन होत. ओके, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी एक वेळेस चेक करतो, डिस्क्रिप्शनमध्ये अपडेटेड करून टाकतो आणि मग तुम्हाला जॉईन करता येईल. 5 ग्रुप लिंक दिलेले आहेत, 5 पैकी एखाद्या एक लिंकमध्ये तुम्ही जॉईन करू शकता. बुक रिव्ह्यू आजच्या टॉपिकमध्ये झालं नाही, सो नेक्स्ट टॉपिकमध्ये होऊन जाईल ते.
सना पठाणचा मला थँक्यू, बेस्ट एक्झाम्पल इन व्हिडिओ. थँक्यू, वेलकम सना पठाण. जुने सबस्क्रायबर आहेत ते आपल्या चॅनलचे. सर, जेव्हा अंतिम खात्याच्या गणितात 23 पत्रकात जर आगत प्रत्यय निर्गत प्रत्यय आले असेल तर त्याला कसे घ्यावे? अ, आगत प्रत्यय आणि निर्गत प्रत्ययाला मराठीमध्ये काय म्हणतात अगोदर भाऊ मला ते सांग. आगत प्रत्यय निर्गत प्रत्यय म्हणजे इम्पोर्ट ड्युटी, एक्सपोर्ट ड्युटी. तर जर इम्पोर्ट ड्युटी आणि एक्सपोर्ट ड्युटी आला तर इम्पोर्ट ड्युटी 23, सॉरी, जे व्यापार खाते असते त्याच्या डीआर बाजूला जाते आणि जे एक्सपोर्ट ड्युटी आहे हे नफा तोटा खात्याच्या डीआर बाजूला जाते. बुक रिव्ह्यू येणार, हे कोण हवा सोडलेला आहे बुक रिव्ह्यू यायची? कारण तुमच्या पुस्तकात तर किंवा ओव्हरऑल कुठं बुक रिव्ह्यूशी रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये रायटिंग स्किलमध्ये. तरी पण मी एक वेळेस चेक करून सांगतो. ओके. अनुष्का गायकवाडचा प्रश्न, नॉवेलचं थोडं काही सांगत जा, थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतंय. अनुष्का गायकवाड, नॉवेल हा टॉपिक ऑलरेडी सांगितलं होतं की हा जो व्हिडिओ केला होता मी आपल्या क्लासच्या चॅनलवर अवेलेबल आहे बघा हा व्हिडिओ. त्याच्यामध्ये ऑलरेडी सांगितलं होतं की नॉवेल तुम्हाला मराठीमधून वाचून घ्यायचं आहे डायजेस्टमधून आणि मग एक्झाममध्ये स्वतःच्या शब्दात मांडणी करायचं आहे. नॉवेल पाठांतर केलं तर नाही होत, तुम्हाला समजून घेऊन मराठीमध्ये तिथे लिहायचं आहे. अरे बॉस, ते जे नागेश तू जे म्हणालास आगत प्रत्यय निर्गत प्रत्यय, मला फक्त एवढं सांग, ते इम्पोर्ट ड्युटी एक्सपोर्ट ड्युटी बद्दल असेल तर ते ट्रेडिंग डीआर प्रॉफिटच्या डीआरला जाईल. परचेस रिटर्न सेल्स रिटर्न असेल तर ते जे परचेस मधून परचेस रिटर्न मायनस होते, सेल्स मधून सेल्स रिटर्न मायनस होते. सेल्स रिटर्नला दुसरं नाव रिटर्न आउटवर्ड आणि सॉरी, सेल्स रिटर्नला दुसरं नाव रिटर्न इनवर्ड आणि परचेस रिटर्नला दुसरं नाव रिटर्न आउटवर्ड आहे. ओके. ॲक्च्युअलमध्ये मी जे कॉमर्स शिकवलो बॉस, ते बुक किपिंग अँड अकाउंटन्सी शिकवतो. सो जे मराठी कॉमर्स तुम्ही याबद्दल डिस्कशन करायला पुस्तकपालन आणि लेखाकर्म, त्याच्याबद्दल आपल्याला नॉलेज नाही. आपल्याला नॉलेज फुल ऑफ कॉस्ट ह्याच्याबद्दल आहे. ओके. तर वाचून घ्यावं लागेल, एकदा वाचणं झाल्यानंतर ऑटोमॅटिक माहिती होऊन जाते. हा जर व्हिडिओ तुम्हाला पुन्हा एक वेळेस पाहायचा असेल, आजचा जो व्हिडिओ झालेला आहे तो यूट्यूबवर अवेलेबल असते, तुम्ही त्याच्यावरच ते व्हिडिओ पाहू शकता. ओके. माइंड मॅप पेन्सिलनं तयार करा. माइंड मॅप पेन्सिलनं तयार करा का? कारण पेनीने तयार केलात आणि थोडंफार जरी डायग्राम चुकीचं झालं तर पेनीला तुम्ही इरेज करू शकत नाहीत. तुम्ही पेन्सिलने जर केलात तर सिस्टमॅटिक तयार होऊन जाईल. राईट. वाटल्यास एक 3 वाली किंवा 4 वाली ते अग्नीचे जे लिकोफेको पेन असते ते घेऊन जायचं. पेन्सिलनं तयार झाल्यानंतर त्या तयार झालेल्या याच्यावर तुम्ही डबल पेनीनं लिहू शकता. ओके. बट तुम्ही जर शुअर असाल की तुमचा खाडाखोड होणार नाही तर तुम्ही पेनीने तयार करा. तुम्हाला वाटत असेल की माइंड मॅप तयार करत असताना तुमचे कुठं ना कुठं खाडाखोड वगैरे होणार आहेत, तर मग मी तुम्हाला ॲडवाईस देईन की तुम्ही माइंड मॅप तयार करत असताना पेन्सिलचा वापर करा. ओके. नॉवेल सर कोणतं करून जा? सगळेच नॉवेल करून जा. प्रत्येक नॉवेल इम्पॉर्टंटच आहेत असं मी तुला कसं सांगू की कोणतं एखादं एक्सपर्ट स्पेसिफिक येईल? सो आय होप तुमचे सगळेचे सगळे क्वेश्चन्स मी या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला असेल. सो थँक्यू सो मच. आणखी जर काही डाऊट्स असतील तर व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. ओके. इंग्लिशच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. जेवढेही स्टुडंट्स यावर्षी 2023-24 मधून एक्झाम देणार आहेत त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरचे 2 इंग्लिशशी रिलेटेड व्हिडिओ नक्की पाहायचे आहे. हा तर व्हिडिओ तुम्ही आज बघूनच घेतला, रायटिंग स्किलचे सर्व नियम मराठीमधून. हा व्हिडिओ जर पाहिला नसाल तर पाहून घ्यायचा आहे. खूप जबरदस्त व्हिडिओ आहे. मागच्या 3 दिवसामध्ये 10,000पेक्षा जास्त व्ह्यूज ह्या व्हिडिओला आलेले आहेत. सो एक वेळेस नक्की पाहून घ्यायचं. असं होऊ नये की सर तुम्ही हा पॉईंट एक्झाममध्ये या व्हिडिओमध्ये सांगितला होता पण मी व्हिडिओ पूर्ण बघितलंच नाही, असं होऊ नये. ओके. ॲप्रिसिएशनवर व्हिडिओ मी आणखी तयार केलेला नाही आहे, बट डेफिनेटली 21 तारखेच्या अगोदर एक ना एक व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेन. ओके. चला, व्हिडिओची लेंथ खूप वाढायली, सो ह्याच्यापेक्षा जास्त मी काय बोलू शकत नाही. दॅट्स इट. एवढंच गोष्टी बोलून मी थांबवतो. टाटा बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहता तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. बेस्ट ऑफ लक एक्झामसाठी.
आणि आय होप मी सगळ्यांचे क्वेश्चन घेतलं. जर इन केस कोणाचे क्वेश्चन घेतलं नाही तर आय एम सो सॉरी. डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 6699चा. त्याच्यावर तुम्ही मेसेज करा. डायरेक्ट तो व्हॉट्सअप मेसेज मला येतो किंवा DA2 अकॅडमीच्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपल्या ॲप्लिकेशनवर जाऊन चॅट सेक्शनमधून जो पण तुम्ही मेसेज कराल तो डायरेक्ट मला येतो आणि मग ते तुम्ही तुमच्या मेसेजचा रिप्लाय देईन. थँक्यू सो मच.